काय आमच्याकडे नाही, आमच्याकडे पद्धतशीर आम्ही रविवार केल्या बघा. काय माहिती आता एवढा छान सुंदर संक्रांतीचा सण आहे. एवढ्या हौशीने मी साडी घेतली, सगळ्या गोष्टी झाल्या. पहिलेच एवढा मूड ऑफ झालेला आहे ना माझा की भरपूर, कारण का त्यांनी पण मला बोलले होते की मी आज संक्रांतीच्या दिवशी घरी राहतो म्हणे, आणि ते पण संक्रांतीच्या दिवशी गेले कामाला म्हणे की नाही. तर नमस्कार सर्वांना, तर पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर बघा, हे भोगीच्या दिवशी सकाळी सकाळी मस्तपैकी मी लवकर उठले होते, कारण त्यांना डब्बा द्यायचा होता. म्हणून सकाळी लवकर उठून म्हटलं डब्याला भाकर वगैरे द्यावं लागेल, त्यासाठी मग लवकरच उठले. आणि इथं भाकरी वगैरे चालू होत्या बनवणं, पण मग पाणी तापवायचं म्हणून त्यांनी गॅसवरच पाणी ठेवलं. मग भरपूर उशीर झाला. मग ते म्हणत होते पटपट आवर, पटपट डबा भरून दे मला. मग त्याच घाईमध्ये होते. मग एवढा काही व्हिडिओ मला शूट करता आला नाही. जेवढा व्हिडिओ शूट करता आला तेवढा मी केला आहे. बघा इथं ते आपण म्हणतो ना 12 बापाची भाजी करता भोगीच्या दिवशी, ती भाजी केली होती मी सगळी मिक्स. आणि डब्याला वगैरे मग पटकन ते म्हणत होते व्हिडिओ काढणं बंद कर आणि अगोदर डब्बा दे माझा भरून, कारण उशीर झाला आहे. मी म्हटलं बरं थांबा 5 मिनटं, लगेच भरते म्हटलं. आणि जास्त गरम होते ना, मग म्हणून डब्यामध्ये काढून ठेवली भाजी, कारण का जास्त गरम गरम भरली तर घाम येऊन जातो ना भाकरीला, त्याच्यामुळं. तर मग म्हटलं थांबा 5 मिनटात मी डबा भरते, कारण खरंच खूप उशीर झाला होता. कारण का ते पाणी वगैरे तापवण्यात, आणि सकाळचा टायमिंग असा असतो एवढा फास्ट जातो की कळतच नाही. लगेच 5:30 वाजता, लगेच 6 वाजता, लगेच 6:30 वाजून जातात. तर त्याच्यामुळं काही टाईम कळतच नाही. मग इकडं म्हटलं तर चला आता पटकन डबा भरून देते म्हटलं. आणि ते गरम गरम पण डबा भरायला जमत नाही, एकदा तो गरम भरला की पूर्ण घाम येऊन जातो. मग त्याच्यामुळं म्हटलं थोडीशी भाजी थंड करायला ठेवली होती, आणि भाकरी पण. आणि हे बघा भाकरी कशा केल्या मी कमेंटमध्ये नक्की सांगा. छान केल्यानं तीळ वगैरे लावून केलं, आणि एका भाकरीला मी तीळच नाही लावले, कारण का सकाळी सकाळी पहिल्या भाकरीला मला लक्षच नाही राहिलं तीळ लावायचं होतं, पण ते सवय नाही ना तीळ लावायची, त्याच्यामुळं मग लक्षच नाही. ते बघा एक भाकर असेल, ते दिसत असेल तुम्हाला की एका भाकरीला तीळच नाही लावले. तर मग म्हटलं इकडे चला पटपट काम करून घ्यावं. आता हा संध्याकाळचाच टाईम आहे, त्याच दिवशीचा. म्हटलं पटपट स्वयंपाक वगैरे करून घ्यावा, कारण का मला मग बाजारात पण जायचं होतं. बाजारातून मला भरपूर गोष्टी आणायच्या होत्या. म्हटलं एक एक आणायचं, कारण का हातातल्या बांगड्या पण नव्हत्या. तर मग म्हटलं बाजारात जाते आणि बांगड्या घेऊन येते. कारण कसं झालं माहिती आहे का, काय होतं काय माहिती, एवढ्या हौशीनं मी छान सगळी रेडी केलं, सगळं झालं, आणि ते बांगड्या माझ्या साईजच्या भेटत नव्हत्या. आणि मग त्याच्यामधून मी परेशान झाले. नेमकं ते ब्लाऊज पीसचं ते कसं तरी झालं, तर ते याच्यामध्ये परेशान झाले बांगड्यामध्ये. ते बांगड्या माझ्या साईजच्या भेटना. 2-2चा गाळा लागतो माझ्या हाताला, तर म्हणे एवढा छोटा भेटत नाही म्हणे, 2-4चा 2-6चा तुम्ही सांगा म्हणे, किती पण गाळे आहे ना अवेलेबल असतं म्हणे, आणि तुमच्या साईजचा भेटत नाही. मग त्यातून मूड ऑफ झाला. आणि हे लिपस्टिक तुम्ही जे म्हणत असाल ना कसं काय लावली याच्यामध्ये, तर मी ते ट्रायल बघत होते की उद्याच्याला चांगली दिसेल की नाही, म्हणून लिपस्टिक लावून पाहिली होती. आणि त्याचं ते स्वयंपाकाचा टाईम झाला ना, म्हटलं चला अगोदर स्वयंपाक करून घ्यावा, कारण का ते आले की मग पटकन बाजारात जाता. तुम्हाला तर माहिती बाजारात गेलं तर उशीर होतोच. मग आणि मला ते ताटावर झाकायचं, आपलं हे नसतं का ताटावर झाकायचं असतं ना, ते नव्हतं. मग ते पण घ्यायचं होतं. मग म्हटलं चला आता पटपट स्वयंपाक करून घेऊ, आणि मग जाता येते म्हटलं, कारण मग स्वयंपाक केला ना मग टेन्शन नाही राहत. आपण बाजारात किती फिरलो तरी, आणि मग बाजारात जायचं परत घरी यायचं, खूप कंटाळा येतो स्वयंपाकाचा. मग म्हणून म्हटलं चला अगोदर स्वयंपाकाचा पटपट पाहावं, म्हणजे कसं एकदा स्वयंपाक आवरला की मग तिथून आलं की आरामशीर जेवायचं आणि झोपायचंच काम राहतं. त्याच्यामुळे मग म्हटलं, आणि भरपूर टेन्शन होतं असं खूप. आणि काय करू, संक्रांतीला एवढ्या हौशीने मी सगळ्या गोष्टी करते, पण माझ्यासोबत काही चांगलं होतच नाही. आता यावेळेस पण आहे ना काही ना काही गडबड होतच राहते. आणि एवढ्या हौशीने मी ज्या दिवशी खुश असले ना, त्या दिवशी मी तसा विचार करते का ती गोष्ट कधीच घडत नाही माझ्यासोबत. का काय माहिती, असंच माझ्यासोबतच का बरं होत राहतं असं सगळ्यांसोबत. म्हणजे सगळे किती ज्यांनी जे ठरवलं ते सगळ्यांसोबत होतं, पण माझ्यासोबत अजिबात होत नाही. मी ठरवते ना आज असं करेल, उद्या तसं करेल, संक्रांतीचं असं करेल, ते अजिबात होणार नाही. आणि ब्लाऊजचं पण साडीचं तुम्ही पाहिलंच मागचा ब्लॉग कसा आहे. आणि आता पण बांगड्यांचं भेटतच नव्हतं, आणि माझं एवढं डोकं खराब झालं होतं ना, कारण का ते पण मला इतके दिवस मी त्यांना अगोदर सांगितलं होतं संक्रांती दिवशी घरी राहा, आपण दोघांचा मस्त फोटोशूट करू वगैरे असं तसं. ते बोलले हो मी संक्रांतीच्या दिवशी घरी राहतो असं तसं. आणि वेळेवर ते बोलले की मला जायचं म्हणे ड्युटीला, उद्या मला जावंच लागेल म्हणे. म्हटलं जा मग, आता मी काय करणार आहे म्हटलं त्याला. तर हे पण असंच करतं दरवेळेस, त्याच्यामुळं कुठं नादी लागतं त्यांच्या. मग म्हटलं जाऊन द्या जा. मग माझा तो पण मूड ऑफ झाला. आणि दुसऱ्या दिवशी पण आहे ना मेकअप करायचा,
सगळ्या गोष्टी करायच्या. तर पार्लरवालीनं ब्लाऊजच नाही शिवलं. दुपारचे 2 वाजले, संक्रांतीच्या दिवशीचे दुपारचे 2 वाजले तरी पण ब्लाऊज रेडीच नाही. अगोदर काय म्हणे 11 वाजता ये म्हणे, मग म्हणे 11:30 वाजता तरी मी गेले, अर्धा घंटा लेट गेले तरी पण म्हणे थांब म्हणे, एक ब्लाऊज बाकी आहे म्हणे तुझ्यावालं, कनी तू 12 वाजता ये. तर मग 12 वाजता नाही तर मी 1 वाजता गेले. तर 1 वाजता गेल्याच्या नंतर त्यांनी मग आमच्या देखत ती थोडी फिटिंग वगैरे केली आणि हुक वगैरे लावले. त्यातच भरपूर वेळ गेला. तिथंच मला 2-2:30 वाजले. मग घरी येऊन कधी आवरणार कधी नाही, आणि बहुतेक 5 का 4चा असा वानाच टाईम होता. आणि तिकडून येऊन किती परेशान होती. निकिता पण सोबत होती आणि तिचं पण छोटं बाळ आहे आणि पिल्लू पण बारका उठला की लगेच जावं लागतं. मग त्याच्यामुळे म्हटलं तुम्ही पटपट आवरा. आणि एवढा मूड ऑफ झाला. आणि असं नाही की ब्लाऊज वेळेवर टाकलं होतं म्हणून, मी 2-4 दिवस अगोदरच टाकलं होतं. सगळ्यांचे ब्लाऊज शिवून वगैरे रेडी होते आणि माझंच, कारण का त्यांनी ते खणं वगैरे ते विकायला आणि ते एकट्याच होत्या. मग त्यांचं ॲडजस्ट नाही झालं, शिवणं नाही झालं. पण मग त्यात माझी परेशानी झाली ना, आणि ते कसं होऊन जातं, चिडचिड होऊन जाते. मग घरी पण यांच्याबरोबर चिडचिड होऊन जाते माझी. मग हे म्हणतात तू घरी आलं का चिडचिड करते, कारण का या सगळ्या गोष्टी मिळून आहे ना खूप चिडचिड होती माझी. आणि आता संक्रांतीचा सण आहे, किती हौशीचा असतो. मेहंदी वगैरे काढायची, तर माझा कशाचाच मूड नव्हता. मग मी मेहंदी वगैरे काहीच नाही काढलं. म्हटलं जाऊ दे, मला काहीच नाही करायचं, कारण काहीच गोष्टी माझ्या मनासारख्या घडतच नाही आहे. काय माहिती काय माहिती काय झालं माझ्यासोबतच, असं का होतं आहे. कारण का अगोदर तरी खूप इंटरेस्ट होता मला की संक्रांत आली हे ते मेहंदी काढायचं हे, आणि काय होत चाललं. पण हळूहळू सगळ्या गोष्टीत इंटरेस्ट संपत चालल्या आता. खरंच ना, माझ्यासोबत असंच होतं राहतं. आणि तर बघा, आणखी आज संक्रांतीचा दिवस आहे. रात्री मेहंदी काढायला वेळ भेटला नाही म्हणजे मलाच कंटाळा आला होता आणि थंडी खूप जास्त होती. त्यामुळं मग रात्री मेहंदी काढली नाही. आता हे सकाळी मेहंदी काढली, आणि ह्या हातावर तर नाही, कारण उजव्या हातावर मी कधीच मेहंदी नाही काढत. डाव्या हाताला हमेशा रंग होते. पण मग आता मेहंदी काढायला वेळ नाही भेटला. आणि काय माहिती, आता एवढा छान सुंदर संक्रांतीचा सण आहे. एवढ्या हौशीने मी साडी घेतली, सगळ्या गोष्टी झाल्या, आणि आता वाजले सकाळचे 10 वाजले तरी पण ब्लाऊजवाली ना आणखी ब्लाऊज दिलेलं नाही. म्हणताय की आता 11:30 वाजेपर्यंत 12 वाजेपर्यंत, म्हणजे आजचा संक्रांतीचा दिवस पण असा झालेला आहे. पहिलेच एवढा मूड ऑफ झालेला आहे ना माझा की भरपूर, कारण का त्यांनी पण मला बोलले होते की मी आज संक्रांतीच्या दिवशी घरी राहतो म्हणे, आणि ते पण संक्रांतीच्या दिवशी गेले कामाला. म्हणे की नाही सुट्टी नाही भेटणार वेळेवर. असं कुठं असतं का? त्यांचं जाऊ देते, त्यांचं दरवेळेसच राहतं. मला दरवेळेस म्हणता मी काय म्हणे याला रात्री की मी तुझ्यासाठी सरप्राईज प्लॅन केलं म्हणे, तुझ्यासाठी एक गिफ्ट घेणार आहे म्हणे, नाही घेऊन ठेवलं म्हणे, मी तुला देणार आहे. म्हटलं काही देऊ नका, काही अपेक्षा नाही मला तुमच्याकडून. मला तुमचं गिफ्ट वगैरे काही नाही, तुम्ही पाहिजे होते आज घरी. राहिले का? नाही राहिले ते घरी. त्याच्यामुळं पण मूड ऑफ आहे. ब्लाऊज पण नाही दिलं, आणि एवढं हौशीनं सगळ्या गोष्टी केल्या, पण माझा आनंदात आज काहीच जात नाही मला तर असं वाटतं. कारण का वाजले आता 11:30 वाजले. मेहंदी पण आज काढली. म्हटलं आता वेळ आहे ब्लाऊज येऊपर्यंत, तोपर्यंत करू बघू. आणि बाळ पण छोटं आहे निकिताचं, एवढा वेळ म्हटलं सकाळी पटकन जावं, मस्तपैकी 9-10 वाजता जावं, तर कशाचं काहीच नाही. जाऊ द्या. धडकन मी गाडी आलेला. आता मग काढू राहू. तुला लागल नाही हाय तिकडे.
चल आणि मला लय फिटिंग करावं लागलं हिला नाही करावं लागलं आणि ते बटर असं लावून दिलं अगं लय फिटिंग करावं लागलं असं फुल लावून दिलं बरोबर दिसायला उचलं म्हणते सांगितलं म्हणून मी घेतलं बसली खरंच मी आतापर्यंत कधीच उपवास नाही झाले मोक्याला मी बघायला आमच्या देवाला देव घाल खूप पहिली असं ओळखलं बायका बोलते खाली खाला हेच काय नसते तुमचा घरी असं खायचं आई बाबा आईला बघायचं ना आपल्या त्याच्यात बंगे जातात म्हणून वांद्याला हा माझ्या पिंड काढायची वांग्याचं सासू सासू आईला सकाळपासून नाही म्हणूनच नाही आईला शिकायचं नाही त्यात काय पुढं पुढं बस पुढे बस इथे नाही असते बाई आमच्याकडे नाही आमच्याकडे परिसर आम्ही रविवार केल्या बघा इथं मावशी हातात नुसतं पदराने एकदा देऊ लागले हो तसं आहे आमच्याकडे नाही दोनदा असं वरती टाकी का लागले सुडे चहा पिला आता सीता वांग्या रामाचं नाव सांगून द्या आमच्या असं वाण देत नाहीत मोठी भरून देत नाही मोठी भरून देते नाही इकडे बाहेर देत ना म्हणून म्हणलं हा नाही आमच्याकडे वाटीतच देते असंच दिलं ना त्यांनी वाण म्हणून म्हणलं ते उगा हे होतं ना वाटीतच घ्यायचं असं ओटीच घेतो ना आपण आणि मग सीता वांग्या रामाचं नाव सांगून का देते फोटो दादू म्हण दादू नाही दादू एकदा कटला पतंग द्यायचं नाही 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 आपल्या गच्चीवर पडला आपल्या गच्चीवर आल्यावर देत नाही आम्ही नाही नाही बिलकुल नाही 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 दादू बिलकुल नाही दादू ताईचं नको ऐकू ताईचं नाही ऐकायचं नाही नाही केळ कोण आहे ग झाडापाशी रेड कलरचं पडलं तो घे ना लिंबाच झाडापाशी रेड कलरचं पडेल पण त्याच्या बाजूच्या गच्चीवर जाय बाजूच्या गच्चीवर जाय ए शांत बस शांत बस काढल्यावर नसते कोणी दिवस ते चालू तुम्ही काय येड्यावानी करताय बो असं थोडी राहत ताई ताई तुझे पैसे काढून सगळ्यांना पतंग वाट ऐक नाही पतंग वाटत फिरले असते मी माझ्याकडे लय मोठे पैसे आले की मग पतंग वाटत कटल्यावर देत नाही तुझं चॅनल पटकन मोठं इंड्राली हातामध्ये कटल्यावर देत ते पतंग घे बरं आणि त्यानं आता धाकलेली त्या माणसानं आमची ज्वारी खराब होईल म्हणून काढलं होतं ते परत आले का पिलो काय बाई काय घेऊ हे केळ खा ना आईला केळ दे वाढेल म्हणलं होतं हे गुताडा खात नाही केळ देऊ नको म्हणून खाय ग अगं आज पतंगाचा दिवस आहे कशी केळ खाण्यात मूड राहणार त्याचा बाई हे लेकर खात नाहीत बाई निकिता आणि तुला चालत नाही मग मम्मीने एवढं दिले खायला दोन तू कर ना बरोबर आहे त्याची दादू चल हम खेलेंगे इकडे मी सोडते ए ताई बारका उठलं का ग नाही ढोकळे खाणार चल ना मी उठत मला फोटो काढायचा आहे ना चल डान्स करू आपण ए ताई व्हिडिओ नाही काढायचं इथं म्हणतो शीतल तुमचा व्हिडिओ काढायचा आता असं चल मी पकडती ताई दादू पतंग आला ताईला माहिती क्यू जेला येते त्याने डायरेक्ट पैसे वाटप करायचे पतंग घेऊ दे पैसे माझ्याकडे पैसे नाही तुला काही एकल्या आहे का ते लय मोठे जण येता पिलो आज लय मोठे पतंग आहे कुठे हे इकडे इकडे इकडे
ते का हे इकडे इकडे माझ्याकडे. हे इकडं बारीक बारीक दिसत आहे. ह्या बाई इकडे बघा इकडे बघा इकडे बघा. कुठे कुठे कसे कसं बोल. तुझा पतंग कुठे आहे? तुझ्या मम्मीकडून पैसे घे. पतंग आणायला पैसे दे म्हणा. हा आणि ज्याचा काटलं त्याचा बी घेऊ दे ना. पतंग जोड राहिले पतंग जोड राहिलेली अकराची. चल बाबा कटला इकडे काय 2 कटले. हो ए गेला. पतंग